जे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत. बाप्पा, तुम्ही ज्या खरं तर प्रकरणाची सुरुवात जिथून झाली वादाला त्या ठिकाणी आलायत. यापूर्वी या कंपनीच्या संदर्भात आपण काही माहिती घेतली का आणि काय माहिती मिळाली होती आपल्याला? नाही, ह्या कंपनी आमच्या तसं बीड जिल्ह्यामध्ये काम बऱ्याच दिवसापासून करते असं माहिती होतं. त्याच्यानंतर इथं काम करणारे लोक मत्स्योद्योगला काम चालू झाल्यानंतर मी खासदार व्हायच्या जवळपासच चालू होतं. त्याच्यानंतर मी काय कंपनीचे उद्योग येत आहेत तर ठीक आहे, मला आमचे विड्याचे सरपंच असतील, आमचे इथले सरपंच असतील सांगितलं की बऱ्याच ठिकाणी हे काम चालू आहे, विड्याला पण काम चालू आहे, पण तिथे एनओसी घेतल्या जात नाहीत कंपनीकडनं. शेतकऱ्यांचं नुकसान होते म्हणून विडा आता मतदारसंघातले पण काही लोक आले होते की आमच्या शेतीचं नुकसान होते, आम्हाला मावेचे मोबदला मिळत नाही, दुसरे गुंड येऊन दाब देतात, करून घेतात, अशी बरीच घटना होत्या. त्याच्यानंतर मी ही घटना घडायच्या अगोदर 3 दिवसापूर्वीच तिथं श्रीपाद नाईकना पण पत्र दिलं होतं की अशा अशा घटना होत आहेत आमच्याकडे आणि ह्या कंपनीचे लोक आमच्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. हे अशा झालाच होता. लगेच 2 दिवसातच ही घटना घडली की ते येऊन या जी वॉचमॅन होते, वॉचमॅन इथं आहे, त्यांची ड्युटी आहे त्या बिचाऱ्यांची, त्या ड्युटीला करून मध्ये घुसायची, एंट्री कर म्हणलं करायचं. मग जातीवाचक त्याला तो कुठला आहे काय नाव सांगितलं की तो असा तसा जातीवाचक बोलले. पण जातीवाचक बोलून त्यांनी बराच काय प्रकार केला, ही अगदी निंदनीय प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर त्याला बोलल्याच्या नंतर ह्यांना मारहाण झाली. पुन्हा का मारलं ह्यांना कर्मचाऱ्यांना माझ्या गावचे दोन सरपंच आले असतील तिथे, आता मोबाईलवर कळलं असेल त्यांना. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर त्यांना याचं म्हणलं गेलं की तू कशाला आला मध्ये, तुझा काय संबंध. आता ह्यांना एवढं जातीवाची बोलले, हे परत सगळे इथले वॉचमॅन वगैरे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेले, तरी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही ती जसं सांगते तसा, असं ह्यांचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि याच्यात काय ते संतोष अण्णा एवढा सरळ माणूस आहे, त्याच्या घरावर पत्रच आहे आणखी, बाहेरचा पाहुणा इथं गावात आलेला, 10 वर्ष झालं राजकारणात आहे सक्षमतेनं. अगोदर त्यांची पत्नी उपसरपंच होत्या, आता तो स्वतः सरपंच होते. आणि एवढा चांगल्या माणसाला कुठल्या कशेत कुठं एखाद्या गोष्टीत असता, कुठल्या ह्याच्यात कशेत मागणीत कशेत कुठं काही तर म्हणलं असतं, तुम्ही परिसरामध्ये कुणाला विचारा. आणि ह्याच्यामध्ये एकदम प्लेन माइंडेड असणारा हा मुलगा की ह्या मुलाला विनाकारणच तू यांची बाजू का घेतली, पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत का गेला, किंवा तू तिथं का आला म्हणून उचलून नेलं, किडनॅपिंग केलं आणि किडनॅपिंग करून टॉर्चर करू मारलं. त्याचा काय संबंध आहे त्या लेकराचा? काही संबंध नसताना एवढं वाईट घटना, म्हणजे पीळ जी हृदयाला द्यायसारखी. ज्यावेळेस त्याचा फोटो बघते त्यावेळेस माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलंय. याचा निषेध मी खासदार म्हणून करतोय. याच्यात कुठलं राजकारण नाही, मला राजकारण करायचं नाही. राजकीय जर हिस्ट्री बघितली तर खूप ह्याचं राजकारण बोलतेच का, हा विषय वेगळा. बाप्पा, पण या कंपनी संदर्भात आपण काय माहिती घेतली का? वाद जो झाला होता इथं पहिल्यांदा, त्याच्या भोवतीच हे प्रकरण फिरतंय. नाही, हा वाद हा प्रकार वेगळा आहे आणि हा मर्डर हा प्रकार वेगळा आहे. वाद त्यांचा का झाला तर हे इथल्या वॉचमॅनना त्यांनी जातीवाचक शिव्या द्यायला मारलं. याच्यासाठी गावचा एक कर्मचारी या कंपनीत काम करतोय, त्याला का मारला म्हणून सरपंच तिथं, किंवा काय झालं, काय प्रकार झाला, सोडवासोडीचे काय समंजस पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्याची जबाबदारीच आहे. ते आले याच्यानंतर त्यांनी काय चूक केली, त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. त्याचं ह्या बाकी कंपनीतल्या खंडणी काय हा प्रकार वेगळा गोष्ट आहे. पण ह्याला डायरेक्ट ह्यांना सरपंचाला उचलून नेलं, तो तिथं का आला, म्हणजे कुणी माणुसकी दाखवायची नाहीये का या जिल्ह्यात, असा प्रकार होतोय. आणि मग ही खंडणी गोळा करणे, ही जी प्रकार त्यांचेच आहेत ना. ह्यांचा बिचारा ह्याचा काय संबंध, ह्याला काय 10 रुपये मिळत होते का, 10 रुपये घेत होता का, ह्याचा काय संबंध आहे? बिचाऱ्याचा हाकनाक जीव गेला. मग आमची सर्वांची मागणी की त्याला ज्या पद्धतीने मारले त्याच्याप्रमाणे त्याला न्याय द्यायचा असेल तर ह्यांना लवकरात लवकर फाशी द्या मारेकऱ्यांना, आणि लवकर त्यांना अटक करा. आज पोलीस यंत्रणेने एसपीने सांगितलं होतं मला की आम्ही 3 वाजेपर्यंत दुपारी करू. मी तसं इथं सांगितलं की रात्री उपोषण बंद करा, आपण दुपारी 3 वाजेपर्यंत बोलतायत. ठीक आहे म्हणलं, मागं पुढं होईल, आणखी 2 दिवस जाऊ द्या. आता मी आणखी आज पण एसपी साहेबांना आता भेटून आलोय. मी त्यांना सांगितलं तुम्हाला 3 वाजता म्हणला होता त्या दिवशी तुम्ही 9 तारखेला, पण मी तुम्हाला आज समजा 13 तारीख आहे, पण 13च्या नंतर तुम्हाला 15 पर्यंत वेळ देतो, नाहीतर आम्ही सोमवारच्या नंतर परत आणखी सभागृहामध्ये हा मुद्दा रेस करणार आणि तुमच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबीला तुम्ही जबाबदारी असाल. बाबा, माझा राजकीय प्रश्न आहे. आपण दिल्लीहून आलायत, आपल्याला कल्पना आहेच की काल आपण शरद पवार साहेबांसोबत होता, त्यानंतर रात्री अमित शहा साहेब सुद्धा शरद पवारांना भेटले, आणि त्यानंतर एक चर्चेला सुरुवात झाली की अजितदादा गटाचे सुद्धा काही लोक आमदार खासदार हे साहेबांना भेटले. आपण बहुतेक तिथंच होता. आज हा विषय तसा राजकीय आहे, मला याच्यावर बोलायचं नाही, पण आपण प्रश्न विचारला, माझं कर्तव्य आता नाही जण बोलले. अमित शहा साहेब पवार साहेबांकडे भेटायला आले तर ती खूप चुकीची बातमी, ते आले नाहीत. एक मुद्दा, अमित शहा साहेबांना मी भेटलो ह्या प्रकरणासाठी, सीबीआय चौकशी पाहिजे ती भेटलो, ते आहे, त्यांनी मान्य केले, ते करत आहेत, लावतायत, त्यांनी फोन पण लावले, त्यांचं बोलणं चालू आहे. ते पूर्ण माझ्या बाजूनं उभा राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं पूर्ण महाराष्ट्र शासनातली
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा ह्याच्यात लक्ष घालून आहेत आज. त्याच्यामुळे काही अडचणी येणार नाही, चौकशी नक्की होणार. म्हणजे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मला वाटतंय. पण ह्या विषय राजकीय विषयात तुम्ही बोललात तर पवार साहेबाचा वाढदिवस होता म्हणून मला आमचा हाऊस संपल्यानंतर मीन टाइम मध्ये मी आलो होतो. मी सकाळीही नव्हतो, दादा आले त्यावेळेस. मी हाऊसला होतो कारण मला ह्या हाऊसमध्ये माझा हाच विषय होता. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी थांबलो होतो. माझा हाऊसमध्ये असल्यामुळे मी हाऊसमध्ये होतो 3 वाजेपर्यंत. त्यांच्यानंतर मी पवार साहेबाकडे आलो 5 वाजेपर्यंत, समजा 5-6 वाजेपर्यंत. त्यावेळेस ते गेलेले होते, येऊन भेटून साहेबाला गेले. त्याच्यानंतरचा विषय अमित शहा साहेब आलेच नाहीत. ही चुकीची बातमी आहे, कोणीतरी चुकीचं बोलते. आणि राजकीय काही नाही, आम्ही 8ला 8 खासदार एक संघ आहोत. आमचे सगळे आमदार आमच्या सोबत आहेत. कुठेही काही होणार नाही. तुम्हाला जसं वाटतंय, कुणाच्या बाहुल्या वाटतात, कुणाचं स्वप्न वाटतंय, तसं काही घडणार नाही. खूप खूप धन्यवाद. पण आपण खासदार म्हणून असं आहे की काही खासदारांना असं वाटतं की आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे. नाही, मला माहित नाही. ज्यांना वाटतंय त्याचं मी पवार साहेबाचा खासदार आहे, पवार साहेबासोबत आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण ऐकलं की मी पवार साहेबाचा खासदार आहे आणि पवार साहेबासोबत असं बजरंग सोनवणे म्हणाले. आणि अमित शहा यांनी शरद पवारांची भेट घेतली नाही असा सुद्धा खुलासा बजरंग सोनवणे यांनी केलाय. गोविंद शेळके, एबीपी माझा, केज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.